कोकण आणि कोकणातील सुंदरता, त्याचबरोबर एक मुलगी, केसात गजरा, पायामध्ये पायल आणि सगळ्या गावामध्ये फक्त तिचाच आवाज आणि सगळ्या गावामध्ये फक्त तिचंच नाव छबी। ती मुलगी गावात आली की मित्रांनो सगळेजण तिच्या प्रेमात पडतात, अशी ती मुलगी आणि एक फोटोग्राफर। तर ही कहाणी आहे आजच्या आपल्या मूवीची। हो मित्रांनो, छबी मूवी 25 तारखेला रिलीज झाली आहे आणि ही मूवी कशी आहे हेच तुम्हाला मी आज सांगणार आहे। त्याआधी थोडक्यात माझा इंट्रो। नमस्कार, माझं नाव प्रभुराज आणि तुम्ही बघताय मूवीज कट्टा। मूवीच्या स्टारकास्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात अनघा अतुल, त्याचबरोबर सृष्टी बेनेकर आणि ध्रुव चेडा। सपोर्टिंग कास्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात मकरंद देशपांडे तसेच समीर धर्माधिकारी। तर तुम्ही या मूवीची लेवल यांच्या स्टारकास्ट वरूनच समजू शकता की मूवी कशी असणार आहे। त्याची स्टोरी लाईन सिंपल आहे, कारण कोकणात तुम्ही गेला तर अनेक अशा भयकथा आपण पाहतोच। मित्रांनो, कोकण जसं सुंदर आहे तसेच त्याच्या भयकथा देखील एकदम भयानक आहेत आणि हे तुम्हाला माहितीच आहे। आणि त्यापैकी एक भयकथा यांनी धरली आहे आणि तिलाच मोठ्या पडद्यावर दाखवले। तर फोटोग्राफीची एक मोठी कॉम्पिटिशन आहे आणि त्याची थीम आहे निसर्ग आणि त्यातील फोटो। आपल्या हिरोला आहे मित्रांनो फोटो काढायचा नाद। त्याला जायचं असते केरळमध्ये तिथले मॅजिकल फोटो काढायला, पण ते म्हणतात ना नियतीला काही तर दुसरंच मान्य असते। त्याला नियती घेऊन जाते सरळ कोकणात। आपल्याला सुरुवातीला एक गाणं दाखवलं आहे कोकणाबद्दल आणि ते गाणं इतकं मनमोहक आहे। ते गाणं आपल्याला सरळ दाखवून देते की आपला कोकण ही केरळपेक्षा कमी नाहीये। कहाणी पहिल्या पाऊण तासामध्ये एकदम सिंपल चालते। मेन मुद्दा चालू होतो जेव्हा त्याला ती मुलगी दिसते आणि तो तिचे फोटो काढतो खरं, पण ते फोटो बाकी कुणालाच दिसत नसतात, फक्त त्याला। आता ही मुलगी भूत आहे की खरोखर एक्झिस्ट करते हेच या पिक्चर मध्ये बघण्याचं कारण असणार आहे। मूवीचा स्क्रीन प्ले हा 1.25 तासाचा आहे आणि एकदम सिंपल आहे, त्याचबरोबर एंगेजिंग सुद्धा। म्हणजे शेवटला काय होतंय हेच तुम्हाला हा मूवी बघण्यासाठी भाग पाडेल। तर भावांनो, हे चित्रपटाचे प्लस पॉइंट झाले, तसेच चित्रपटामध्ये मायनस पॉइंट देखील आहेत। पहिला मायनस पॉइंट म्हणजे या चित्रपटाची जी हाईप क्रिएट होते, चित्रपट बघता बघता जी हाईप क्रिएट होते ते शेवटला सरप्राईज आपल्याला दिसत नाही। म्हणजे शेवटला यांनी अजून एंगेजिंग बनवलं असतं, थोडा हॉरर टच दिला असता तरी चाललं असतं, पण मूवी थोडी इथे गंडल्यासारखी मला वाटली। कारण पहिल्या हाफ मध्ये मूवी आपल्याला एकदम एंगेजिंग ठेवते की शेवटला काय होतंय हे आपल्याला विचारात पडते की शेवट काय असणार आहे हे बघण्यासाठी। पण शेवट जरा त्यांनी असा नॉर्मलच दाखवलाय, थोडा त्याला सिनेमॅटिक टच देता आला असता। आवर्जून एक नाव घ्यायचं म्हणजे ते अनघा अतुल। जेव्हा जेव्हा ही स्क्रीनवरती येते भावानो, अक्षरशः तिचा साधेपणा आणि भोळेपणा अगदी आपल्याला मनाला भावतो। आणि या मूवीनं दाखवले की विदाउट CGI, विदाउट VFX सिंपल कहाणी सुद्धा एकदम ग्रँड लेवलवरती दाखवता येते आणि त्याचं उदाहरण म्हणजेच ही छबी मूवी। एकंदरीत सगळी मूवी पाहता मी या मूवीला 3.5 स्टार देतो। बाकी राहिलेले 1.5 स्टार खाल्ले ते ह्या मूवीच्या एंडने, कारण शेवटला जो क्लायमॅक्स दाखवायला पाहिजे होता तसा दमदार क्लायमॅक्स मला वाटला नाही। तर ही मराठी मूवी आता सध्या कमी थिएटर्स मध्येच रिलीज झाली आहे, पण एकदा वेळ काढून नक्की ही मूवी बघा। एकदा तुम्हाला एंटरटेनमेंट नक्की करेल आणि आपल्या कोकणाशी आपली जी नाळ जोडलेली आहे, तर कोकणाचा एक ग्रेटेस्ट आणि कोकणाचा एक सुंदर अनुभव ही मूवी तुम्हाला करेल आणि त्याचबरोबर कोकणातील भयकथा कशा असतात हे देखील तुम्हाला सांगेल। सिंपल स्टोरी लाईन असून सुद्धा मूवी एकदम खतरनाक आहे भावांनो। एकदा हा चित्रपट नक्की पहा। व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।